हाय हाय हॅलो नमस्कार. मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत. तर बघा, आज पण आलेले आहे मी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. आणि निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर आपल्याला काही ना काही भेटतच राहतं. तर चला, आज तुम्हाला एक मुळी दाखवणार आहे आणि त्यापासून ना खूप सारे फायदे ती. तर चला, जास्त वेळ न घालवता तुम्हाला दाखवते. आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका. चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला, तुम्हाला दाखवते मुळी. आज तुम्हाला एक मुळी दाखवणार आहे ना, तर ती कोणते तर बघूया. तर हे बघा, ही आहे कावळ्याचा वेल. तर खाली एक मुळी राहते, त्याच्यामुळे आम्ही याला कावळ्याची मुळी म्हणतात. याला कोणी याला कावीळ मुळी पण म्हणते ती, म्हणजे कावीळचा वेल म्हणते ती. परत भरपूर सारे नावं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं बोलले जाते ते, पण आमच्याकडे याला कावळ्याची मुळी म्हणतात ती. तुमच्याकडे काय म्हणतात ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचे खूप सारे फायदे ती. तर चला, पहिल्यांदा आपण ही मुळी उपटून घेऊया. कशी राहते ते पण तुम्हाला दाखवते आणि मग तुम्हाला सांगते सविस्तर. थोडं पाऊस चालू आहे ना, त्यामुळं म्हटलं पहिले उपटूनच घ्यावे. मी तुम्हाला पहिले हे दाखवते. तुम्ही मशाल झाड व्यवस्थित दाखवत नाही. तर ही आहे कावळ्याची मुळी, कावीळ मुळी पण म्हणू शकता. माझ्या हाताने काही माती उकरून आपण काढू शकत नाही, त्यामुळे मला इथेच ना एक काठी भेटली होती. तर मग आता मी याच्यानंच खणून घेते. तर बघा, मुळी पण काढलेले, थोडी तुटलीच, म्हणजे भरपूर लांब राहते. वासले भारी येते. जी रेसिपी जर म्हणायला गेलं ना, तर आपण याचा चहा बनवणार आहे आणि खूपच भारी लागतं. म्हणजे मला जेव्हापासून आठवते ना, तेव्हापासून आमची आई बनवायची, म्हणजे अजूनही आणते ती मुळी. आणि ही मुळी नाही का, म्हणजे ही कावळ्याची मुळी नाही का, ही वर्षभर भेटते. आणि हिची पाने बघू शकता, 2 ते 2.5 इंचापर्यंत म्हणजे हे पाने ते असे लंबकोळी पाने राहते. आणि याचे फायदे जर म्हणायला गेले ना, तर याचा चहा करून, ह्या मुळीचा जर चहा करून जरी पिला ना, म्हणजे कावळ्याच्या मुळीचा याचा चहा करून जरी पिला ना, तर 2 ते 3 दिवस जरी चहा पिला ना, तरी भूक वाढते. नक्की पिऊन पहा. आणि आम्ही ना दरवर्षी कायमच आम्ही याचा चहा करून पितोच. कावीळला पण खूप भारी आहे. कावीळला जर म्हणायला गेलं ना, तर ही मुळी नाही का असं उगाळायची आणि मग ते प्यायचं. त्याच्याने कावीळ पण कमी व्हायला मदत होते. कप काही जरी झालं ना, तरी पण याचाला ही उगाळून, म्हणजे ही मुळी उगाळून आणि मग पितात ती, मग कप पण कमी होतं. अशा भरपूर साऱ्या आजारांवर पण असेल, मला काही एवढं माहिती नाहीये. आमच्या आईने त्यांनी मला एवढं सांगितलं होतं. तर मग तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. तर चला, आता एवढंच भेटलेले, याचा चहा करून मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आल्याची पण गरज येणार नाही, इतका भारी चहा लागत आहे. चला, आता जाऊया घरी. आणि ना, ह्या मुळीला ना एक वेगळाच वास आहे, एकदम सुगंधी वास आहे. आणि त्याच्यामुळे ना आल्याला कसं वास राहतं, आलं टाकायची सुद्धा गरज येत नाही या चहामध्ये. कोरा चहा करायचा, एकदम भारी. चला, आता जाऊया घरी. एवढी सापडली, अजून कुठे जर भेटली तर तुम्हाला दाखवाल. आता मी रस्त्यानं चालले होते तर मला दिसली, म्हटलं चला घेऊया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया. नाही का, असं गावाकडलं असं वेगळं काहीतरी. चला मग. आता मुळी धुवून घेते आणि कुठे रस्त्यानं जाता मला जर भेटली ना, ती पण तुम्हाला दाखवल. आता इथे पाणी ना धुवून घेते, माती लागलेले. तर एक कावळ्याच्या मुळीचा कलर ना तपकिरी रंग आहे, लालसर रंग आहे बघा. बघा, एवढ्या कावळ्याच्या मुळी आणलेले ते. तर आता याचा नुसतं चहा बनवणार आहे. याला सर्पगंधा पण म्हणते ती.
कावळ्याची मुळी, कावीळ मुळी आणि अनंत मुळी पण म्हणतात ते. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून सांगायचं होतं, वातासाठी, खोकला, ताप आणि सर्दी याच्यासाठी पण खूपच उपयुक्त असं आहे. आणि बऱ्याच साऱ्या औषधांमध्ये पण या मुळ्यांचा वापर केला जातो. तर चला चहा बनवूया आपण. एकदम आयुर्वेदिक चहा बनवणार आहे. तर बघा मी एक पातेलं घेतलेले. आता या पातेल्यामध्ये पाणी ओतून घेते. तर आता मी 2-3 माणसांसाठी बनवणार आहे ना, मग एवढं पाणी घेतलेलं आहे. आता हे मुळ्या तुम्हाला जर वाटल्या तर ठेचून पण घेऊ शकता आणि नाही ठेचल्या तरी चालेल, पण मग मी असं तोडून टाकणार आहे. आता ही कावळ्याची मुळे नाही का, तशी पण टाकू शकता, पण मी थोडीशी ठेचून टाकणार आहे म्हणजे मग अजून चांगला फ्लेवर येईल. तर ठेचून घेते. तर चला मुळी पण ठेचून घेतलेले आणि इकडे बघा आपण पातेल्यात पाणी पण घेतलेले. आता याच्यामध्ये टाकून घेते ही मुळी ठेचून घेतलेली. कलर साठी थोडीशी मी चहा पावडर टाकते, नाही टाकली तरी चालते, थोडीशी टाकते. आणि जितकं गोड आपल्याला चहा पाहिजे तेवढं साखर टाकून द्यायची. चला आता आपण चुलीवर ठेवून देऊया तापायला चहा. तर मस्त चहा उकळलाय. आता मस्त चहा पिते. कसं झालंय ते पण तुम्हाला सांगते. चला मस्त असा चहा झालेला आहे. आता खाली उतरून घेते. मस्त वास येते. मस्त कपामध्ये ओतून घेते. तर एक कप आमच्या सरांना, म्हणजे एक आमच्या आवांना आणि एक मी घेणार आहे. आता मीच पिऊन दाखवते तुम्हाला. एकदम मस्त झालेले, एकदम भारी. तर आता इथंच थांबते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.